महत्वाची बातमी नाशिकमध्ये गणेश गीते आणि शिवसेना नेत्यांची बैठक सध्या आताची महत्वाची बातमी। नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये या बैठकीला सुरुवात झालेली आहे। दादा भुसे, सुहास कांदे या बैठकीला उपस्थित आहेत। गणेश गीते आणि शिवसेनेच्या नेत्यांची ही महत्वाची बैठक सुरू आहे। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंदन, काय माहिती? आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये आता विधान परिषद निवडणुकांच्या माघारीसाठी अवघे 2 तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यापूर्वी आपण बघतोय की गणेश गीते हे नाशिकमधल्या एका हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि याच हॉटेलमध्ये शिवसेनेचे सगळे नेते हे देखील उपस्थित आहेत। दादा भुसे या ठिकाणी आहेत, सुहास कांदे आहेत, त्यासोबतच अजय बोरस्ते हे सगळे नेते मंडळी या ठिकाणी या हॉटेलमध्ये आहेत। यासोबतच उमेदवार जे आहेत शिवसेनेचे नरेंद्र दराडे, त्यांचे बंधू किशोर दराडे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। आपल्याला माहिती आहे की काही वेळापूर्वीच गणेश गीते यांनी स्पष्ट केलेलं आहे की ती या निवडणुकीमध्ये ते माघार घेणार आहेत, मात्र त्यांचे जे बंधू आहेत ते मात्र या निवडणुकीतनं माघार घेत नाहीयेत आणि त्यामुळे गोकुळ गीते यांनी माघार घेण्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्ठा जी आहे ती शिवसेनेच्या वतीने केली जाते। ही बैठक जी आहे ती या हॉटेलमध्ये सध्या सुरू आहे आणि या बैठकीमध्ये आता काही तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण गोकुळ गीते यांनी जर माघार घेतली नाही तर मात्र शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्यासाठी ही निवडणूक जी आहे ती अत्यंत अवघड असणार आहे आणि त्यामुळे गणेश गीते यांनी ज्याप्रमाणे उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे त्याच पद्धतीने त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी सुद्धा माघार घ्यावी असे शर्तीचे प्रयत्न सध्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहेत। दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्या माध्यमातून सध्या ही बैठक सुरू आहे। गोकुळ गीते हे नॉट रिचेबल आहेत, ते अद्यापही रिचेबल नाही आहेत आणि त्याच्यामुळे आता अवघे 2 तास शिल्लक राहिलेले असताना गोकुळ गीते यांना तातडीनं शोधून त्यांचा अर्ज माघारी घेण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातो आहे। सगळ्यात महत्त्वाचं स्वतः गणेश गीते हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत, कारण गणेश गीते यांनी जरी माघार घेतलेली असली तरी गोकुळ गीते यांनी जर माघार घेतली नाही तर तो थेट परिणाम जो आहे तो शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांच्या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवर असणार आहे आणि त्याच्यामुळे आता शेवटच्या 2 तासांमध्ये गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी ही बैठक जी आहे ती नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। गणेश गीते स्वतः या बैठकीला उपस्थित आहेत, शिवसेनेचे नेते उपस्थित आहेत आणि तात्काळ या ठिकाणी गोकुळ गीते यांना शोधून त्यांना या ठिकाणी बोलवलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यांना इथे बोलून त्यांची समजूत काढून त्यांना आश्वासन देऊन त्यांच्याकडनं माघार घेण्याची प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोय। मात्र सध्या तरी या बैठकीला फक्त गणेश गीते आहेत, शिवसेनेचे सगळे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यामध्ये सध्या खलबतं सुरू आहेत की तातडीनं पुढच्या 2 तासांच्या आत गोकुळ गीते यांना या ठिकाणी माघार घ्यायला भाग पाडायचं, त्यांना माघार घ्यायला लावायची, अन्यथा नाशिक विधान परिषद निवडणुकांच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत अवघड असणार आहे, कारण थेट त्यांच्या समोर आव्हान असेल ते। नक्कीच एक महत्त्वाची बातमी येते। संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांची बैठक सुरू झालेली आहे। परिषद निवडणूक, जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या चर्चा होते। संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांची ही बैठक आपण या ठिकाणी पाहतोय। जिल्हा परिषद निवडणूक, जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत सध्या चर्चा होत असल्याचं कळतंय। अब्दुल सत्तार हे खासदार संदीपान भुमरे यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील कार्यालयात